नमस्कार, हरिओम अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 पाहायचा आहे, जो आपण आधी पाहिलेले थेरम आणि सॉल्व्ड एक्झाम्पलशी रिलेटेड असणार आहे. क्वेश्चन फर्स्ट इज आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. आपल्याला काही ट्रिपलेट्स दिलेले आहेत आणि त्यापैकी पायथागोरियन ट्रिपलेट कोणते आहेत हे आपल्याला शो करायचं आहे किंवा दाखवायचं आहे. त्याचबरोबर त्याचं रिझन आपल्याला देऊन ते आयडेंटिफाय करायचे आहेत. ओके, फर्स्ट इज 3, 5, 4. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. आपल्याला काय करायला पाहिजे बघा, तिन्ही नंबरचा स्क्वेअर करायला पाहिजे. 3 स्क्वेअर इज इक्वल्स टू 9, 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू 25, 4 स्क्वेअर इज इक्वल्स टू 16. ओके, हियर 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर is equals to 9 plus 16 is equals to 25. ओके, म्हणजेच काय आले बघा, therefore 3 square plus 4 square is equals to 5 square. 5 हा ग्रेटर आहे, ग्रेटर नंबरचा स्क्वेअर is equals to the square of sum of remaining two numbers, then the three numbers are Pythagorean triplet. ओके, म्हणजेच रिझन इथं काय द्यायला पाहिजे बघा, therefore the square of greater number is equal to sum of squares of remaining two numbers. Okay, therefore 3, 4, 5 is a Pythagorean triplet. ओके, ट्रिपलेट आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला फक्त तिन्ही नंबरचा स्क्वेअर करावा लागतो. जर ग्रेटर नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू नंबरच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका आला तर आपण ते 3 नंबर म्हणजेच एक पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं सांगू शकतो. सेकंड इज 4, 9, 12. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. 4 स्क्वेअर इज 16, 9 स्क्वेअर इज 81 and 12 square is equals to 144. Okay, now 4 square plus 9 square. लार्जेस्ट नंबर इथं ग्रेटर नंबर 12 आहे, म्हणजे या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन आपल्याला त्याच्या स्क्वेअर इतकी येते का पाहायचं आहे. 4 स्क्वेअर इज 16, 9 स्क्वेअर इज 81, 16 plus 81 is 97. Okay, therefore 4 square plus 9 square is not equals to 12 square. या दोघांचे एडिशन 12 स्क्वेअर येत नाही, कारण 12 स्क्वेअर 144 आहे. therefore the square of largest number is not equals to equal to square of is not equal to sum of squares of remaining numbers. Therefore 4, 9, 12 is not Pythagorean triplet. ओके, इथं काय केलेलं आहे बघा, ग्रेटर नंबरचा जो स्क्वेअर आहे तितका या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन येत नाही, म्हणजे हे नॉट इक्वल टू येतं. जर ते नॉट इक्वल टू येत असेल तर आपलं हे जे 3 नंबर दिलेले आहेत 4, 9, 12 इज नॉट ए पायथागोरियन ट्रिपलेट. थर्ड इज 5, 12, 13. ओके, सोल्युशन इज 5 square is equals to 25, 12 square is equals to 144 and 13 square is equals to 169. Okay, now 5 square
plus 12 square is equals to 25 plus 144 is equals to 169. Okay, therefore 5 square plus 12 square is equals to 169 is 30 square. Therefore the square of greatest number is equal to sum of squares of remaining numbers. Okay, therefore 5, 12, 13 is Pythagorean triplet. ओके, याच्यामध्ये ग्रेटेस्ट नंबरचा जो स्क्वेअर आहे तो रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या सम इतका आहे. देअरफॉर 5, 12, 13 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. हे तुम्हाला लिहावं लागेल कारण इथे सांगितलेलं आहे आयडेंटिफाय विथ रिझन. त्याच्यामुळे हे रिझन तुम्हाला जर विथ रिझन तुम्हाला क्वेश्चन आला लिहायला तर तुम्ही हे असं रिझन लिहिलं पाहिजे. फोर्थ इज 24, 70, 74. ओके, सोल्युशन 24 स्क्वेअर is equals to 576. नेक्स्ट 70 स्क्वेअर. 70 स्क्वेअर म्हणजे काय येईल बघा, 7 स्क्वेअर इज 49 आणि त्याच्यावर डबल 0 येतील. आणि नेक्स्ट इज 74 स्क्वेअर. हे 74 स्क्वेअर मी ऑलरेडी काढलेला आहे. 5476 येते. ओके, तुम्ही कॅल्क्युलेशन करून काढू शकता. 5476. ओके, नाव 24 स्क्वेअर प्लस 70 square is equals to 576 plus 4900 is equals to काय येईल बघा ऍडिशन 6 7 5 4 सॉरी 5 प्लस 9 4 आणि इकडे म्हणजेच काय येईल बघा 5476. therefore 24 square plus 70 square is equals to 74 square. Okay, therefore the square of greatest number is equal to sum of squares of remaining 2 numbers. remaining numbers म्हणा किंवा 2 numbers म्हणा. ओके, therefore 24, 70, 74 is Pythagorean triplet. ओके, हे पायथागोरियन ट्रिपलेट का आलं कारण 74 स्क्वेअर इज इक्वल्स टू 24 स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर. त्याच्यामुळं 24, 70, 74 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. नेक्स्ट इज 10, 24, 27. सोल्युशन बघूया. 10 स्क्वेअर इज 100. 24 स्क्वेअर इज 576. 27 स्क्वेअर is equals to 729. Okay, therefore now 10 square plus 24 square is equals to 100 plus 576 is equals to 676. Okay, therefore 10 square plus 24 square is not equals to 27 square. कारण 27 स्क्वेअर आपला 729 आहे आणि या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन ही 576 येते. म्हणूनच काय येईल बघा, therefore the square of largest number is not equals to sum of squares of
remaining numbers. Sum of squares of remaining numbers. लार्जेस्ट नंबरची स्क्वेअर ही रिमेनिंग नंबरच्या स्क्वेअरच्या सम इतकी येत नाही. देअरफॉर 10, 24, 27 is not Pythagorean triplet. Is not Pythagorean triplet. ओके, हे पायथागोरियन ट्रिपलेट येणार नाही कारण 27 स्क्वेअर इज नॉट इक्वल्स टू 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. नेक्स्ट इज 11, 60, 61. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. 11 स्क्वेअर इज 121. 60 स्क्वेअर इज 3600 and 61 square is 3721. Okay, now 11 square plus 60 square. 11 square is 121 plus 60 square is 3600, which is equals to 2173. Okay, it's a 3721. Okay, therefore 11 square plus 60 square is equals to 61 square. The 61 square 3721 येतो. मी मगाशी चुकून 6 लिहिलेलं, त्याच्यामुळं या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन ही 61 स्क्वेअर येते. therefore the square of largest number is equal to sum of squares of remaining numbers. Sum of squares of remaining numbers. Therefore 11, 60, 61 is a Pythagorean triplet. Is a Pythagorean triplet. ओके, ट्रिपलेट कसं आयडेंटिफाय केलेलं आहे बघा. जर लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका असेल तर ते 3 नंबर आपण पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं म्हणू शकतो. इथं आपण नंबर दिलेले होते 6 ट्रिपलेट दिलेले होते, त्यापैकी आपण आयडेंटिफाय केलेलं आहे विथ रिझन सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक क्वेश्चन वेळी हे आपल्याला रिझन लिहावं लागणार आहे. अँड हिअर इज 11, 60, 61 इज ए पायथागोरियन ट्रिपलेट. Second question, in figure angle MNP is equals to 90 degree. Segment NQ is perpendicular segment MP. MQ is equals to 9. QP is equals to 4. Find NQ. Okay. MNP हा ट्रायंगल दिलेला आहे. त्या ट्रायंगल मध्ये आपल्याला N अँगल 90 डिग्री दिलेला आहे. त्याचबरोबर N अँगल मधून त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स म्हणजेच हायपोटेनस MP वर एक परपेंडिक्युलर किंवा अल्टिट्यूड ड्रॉन केलेली आहे आणि आपल्याला NQ ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. MQ आणि QP दिलेला आहे. जर असं असेल आणि आपल्याला जर NQ ची लेंथ फाइंड आउट करायची असेल तर इथं आपण जॉमेट्रिक मीन थिअरम यूज करून NQ ची लेंथ फाइंड आउट करू शकतो. सोल्युशन मध्ये बघूया. Here angle MNP is equals to 90 degree. Segment NQ perpendicular segment MP. Okay. Therefore, by geometric mean theorem, geometric mean theorem काय आहे बघा. ही जी आपल्याला फाइंड आउट करायची NQ आहे म्हणजेच अल्टिट्यूड आहे. NQ स्क्वेअर इज इक्वल्स टू मल्टिप्लिकेशन ऑफ डिवायडेड 2 पार्ट्स म्हणजेच काय येणार आहे MQ इंटू QP येईल. ओके, त्यापैकी आपल्याला आता MQ दिलेला आहे. MQ इज 9 इंटू QP इज 4. ओके, मग हे तुम्ही डिरेक्टली इथं रूट मध्ये घालू शकता आणि 3 आणि 2 बाहेर घेऊ शकता किंवा याचं मल्टिप्लिकेशन 36 येईल म्हणजेच NQ स्क्वेअर इज इक्वल्स टू 36. बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड NQ इज इक्वल्स टू 6. ओके, इथं काय येणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट्स. ओके,
स्क्वेअर रूट्स दोन्ही साईडचे घेतल्यामुळं एन क्यू आपला 6 आलेला आहे. ओके, जर असं असेल म्हणजे 90 डिग्री अँगल मधून जर अपोजिट हायपोटेनसवर जर परपेंडिक्युलर पडला असेल तर तो परपेंडिक्युलर पडलेली जी लेंथ आहे ती म्हणजे ते डिवाइड झालेल्या दोन पोर्शनच्या मल्टिप्लिकेशन इतकी येते आणि त्या लेंथचा स्क्वेअर येतो. त्याच्यामुळे रूट घेतल्यानंतर आपल्याला ती ऍक्च्युअल लेंथ भेटणार आहे. थर्ड क्वेश्चन, इन फिगर अँगल QPR इज इक्वल्स टू 90 डिग्री, सेगमेंट PM परपेंडिक्युलर सेगमेंट QR, Q डॅश M डॅश R, PM इज इक्वल्स टू 10, QM इज इक्वल्स टू 8, फाइंड QR. ओके, आपल्याला सांगितले PM हा QR वर परपेंडिक्युलर आहे, त्याचबरोबर P अँगल 90 डिग्री आहे. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला जॉमेट्रिक मीन यूज करून लेंथ फाइंड आउट करावी लागणार आहे. ओके, आपल्याला QR फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यासाठी अजून एक कंडिशन दिलेली आहे, Q डॅश M डॅश R मीन्स M इज द पॉइंट बिटवीन Q अँड R. त्याच्यामुळे आपण होल QR इज नथिंग बट QM प्लस MR, म्हणजे आपल्याला पहिला MR फाइंड आउट करावा लागेल आणि त्याच्यानंतर आपण QR इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके, सोल्युशन बघा. इन अ ट्रायंगल QPR, in triangle QPR, angle QPR is equals to 90 degree. Segment PM perpendicular segment QR. Okay. Therefore, by geometric mean theorem, काय येईल बघा geometric mean theorem, परपेंडिक्युलर PM आहे म्हणजेच काय आहे, PM स्क्वेअर इज इक्वल्स टू QM इंटू MR. त्यापैकी आपल्याला PM दिलेला आहे, PM किती आहे बघा 10, म्हणजेच काय येईल 10 स्क्वेअर इज इक्वल्स टू QM इज 8 इंटू MR आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, 10 स्क्वेअर इज 100 इज इक्वल्स टू 8 इंटू MR. आता आपल्याला MR फाइंड आउट करायचं आहे. 8 इथं मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल, म्हणजेच MR काय येईल बघा 100 डिवायडेड बाय 8. मी इथला 8 इकडे आणून डिवाइड करते, साइड इंटरचेंज करून लिहिते, म्हणजेच MR इज इक्वल्स टू काय येईल बघा 100 डिवायडेड बाय 8. 100 डिवायडेड बाय 8 काय येणार आहे बघा 12.5. ओके, MR इज इक्वल्स टू 12.5 आला. आता आपल्याला QR फाइंड आउट करायचा आहे. नाउ QM प्लस MR इज इक्वल्स टू QR. का तर काय येईल बघा Q डॅश M डॅश R. M इज द पॉइंट बिटवीन Q अँड R, देअरफॉर QM प्लस MR इज इक्वल्स टू QR. मग आपल्याला QM दिलेला आहे 8 प्लस MR आपला फाइंड आउट केला आहे 12.5 इज इक्वल्स टू 8 प्लस इज इक्वल्स टू QR येईल, म्हणजे 8 प्लस 12.5 is nothing but 20.5 which is equals to QR. Therefore, QR is equals to 20.5. हेच आपल्याला रिक्वायर्ड फाइंड आउट करायचं आहे. ओके, जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टीज इथे आपण यूज केलेली आहे, त्याच्यावरून MR फाइंड आउट केला. आपल्याला QR फाइंड आउट करायचा आहे, तर होल QR इज नथिंग बट QM प्लस MR, बिकॉज M इज द पॉइंट बिटवीन Q अँड R. Therefore, we can write QR is equals to QM plus MR. दोन्ही व्हॅल्यू पुटअप करून आपण QR इझिली फाइंड आउट करू शकतो. फोर्थ क्वेश्चन, सी फिगर, फाइंड RP and PS using the information given in triangle PSR. ओके, PSR आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे आणि त्या ट्रायंगल मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला RP आणि PS फाइंड आउट करायचे आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे बघा. In triangle PSR, angle PSR is equals to 90 degree. ओके, त्याच्यानंतर angle SPR is equals to 30 degree. हा 30 डिग्री दिलेला आहे. मग हा जर अँगल 90 असेल, हा जर 30 असेल, therefore remaining angle which is angle SRP. ओके, SRP काय येणार आहे बघा आपला 60 डिग्री येईल. इज रिमेनिंग अँगल. ओके, म्हणजे जो येणारा आपला ट्रायंगल आहे तो काय असणार आहे बघा. देअरफॉर ट्रायंगल PSR इज 30, 60, 90 ट्रायंगल. ओके, 30, 60, 90 ट्रायंगल आलेला आहे.
याच्यामध्ये जर एक अँगल आपल्याला दिलेला आहे 90 डिग्री आहे, दुसरा 30 डिग्री दिलेला आहे, तर ऑब्व्हियसली तिसरा आपला 60 येणार आहे. म्हणजेच हा PSR ट्रायंगल आपला 30 60 90 ट्रायंगल असणार आहे. देअरफॉर बाय थिअरम ऑफ 30 60 90 ट्रायंगल. 30 60 90 ट्रायंगलचा थिअरम काय आहे बघा. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज half of hypotenuse and opposite side of 60 degree is √3/2 of hypotenuse. Okay, therefore opposite side of 30 degree is SR. SR is equals to half of, आता आपला 90 डिग्री अँगल कोण आहे बघा, यस आहे. यस ची अपोजिट साइड म्हणजेच आपली हायपोटेनस असणार आहे हाफ ऑफ RP. ओके, ही काय आहे, साइड अपोजिट ऑफ 30 डिग्री. 30 डिग्रीची अपोजिट साइड आहे म्हणजेच काय येईल बघा, SR आपल्याला दिलेला आहे 6 इज इक्वल्स टू हाफ ऑफ RP. ओके, 2 इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल म्हणजे 6 into 2 इज इक्वल्स टू RP. देअरफॉर RP इज इक्वल्स टू 12. 6 into 2 is 12. म्हणजे RP आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो RP आपण फाइंड आउट केला. आता आपल्याला PS फाइंड आउट करायचा आहे. ओके, नाउ PS इज इक्वल्स टू, PS ही काय आहे बघा, R अँगल 60 डिग्री आहे आणि 60 डिग्रीची अपोजिट साइड आहे. PS इज √3/2 ऑफ हायपोटेनस. हायपोटेनस इज RP. ओके, हे काय येणार आहे, साइड अपोजिट टू 60 डिग्री. 60 डिग्रीची अपोजिट साइड आहे, त्याच्यामुळं RP आता आपण फाइंड आउट केलेला आहे. RP 12 आलेला आहे. म्हणजेच काय येईल बघा, PS इज √3/2 इंटू 12. इथं डिवायडेशन करा, 2 1 जा 2 6 जा, म्हणजेच PS काय येणार आहे बघा, 6√3 येणार आहे. ओके, देअरफॉर RP इज इक्वल्स टू 12 अँड PS इज इक्वल्स टू 6√3. जे आपल्याला रिक्वायर्ड आहे ते आपण फाइंड आउट केलेलं आहे. ओके, ट्रायंगल मध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे. एक अँगल 30 आहे, एक अँगल 90 आहे, म्हणजे तिसरा अँगल त्याचा 60 असणार आहे. तर 30 60 90 मध्ये आपण फक्त प्रॉपर्टी यूज केलेली आहे. काय आहेत बघा प्रॉपर्टी, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेनस अँड अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज √3/2 ऑफ हायपोटेनस. व्हॅल्यू पुटअप करून आपण RP आणि PS फाइंड आउट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 5. For finding A and B with the help of information given in the figure, complete following activity. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे, फिगर मध्ये इन्फॉर्मेशन दिलेले आहे आणि त्याच्यावरून आपल्याला A आणि B फाइंड आउट करायचे आहेत. ओके, तर सोल्युशन मध्ये बघा, हे सोल्युशन आहे. इथं काय दिलेलं आहे बघा, A इज इक्वल्स टू B. A इज इक्वल्स टू B इथं आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे, म्हणजे हे काय आहे, गिवन थिंग्स इज A इज इक्वल्स टू B. नाउ अँगल BAC. BAC अँगल काय येईल बघा, जर A इज इक्वल्स टू B असेल आणि हा B अँगल आपला 90 डिग्री असेल, तर BAC आणि BCA इज इक्वल्स टू 45 डिग्री येणार आहे. कारण आपण 45 45 90 ची प्रॉपर्टी बघितलेली आहे. जर दोन साइड्स इक्वल असतील तर समोरचे अँगल सुद्धा इक्वल येणार आहेत. मग एक अँगल 90 डिग्री असेल तर रिमेनिंग 2 इक्वल अँगल्स आर 45 डिग्री. ओके, देअरफॉर AB इज इक्वल्स टू BC इज हाफ ऑफ √2. कारण ही आपल्याला 45 45 90 चा थेरम माहित आहे. AC च्या 1/√2 असणार आहे. ओके, म्हणजेच काय येईल बघा, इज इक्वल्स टू 1/√2 ऑफ 8 कारण AC आपल्याला √8 दिलेला आहे. मग √8 म्हणजेच आपण काय घेऊ शकतो बघा, √8 विच इज इक्वल्स टू √4 into 2 आणि 4 चा आपण रूट घेतलं तर ते 2√2 येणार आहे. म्हणजेच काय येईल, 1/√2 into 2√2. √2 गेट कॅन्सल्ड, मीन्स AB इज इक्वल्स टू BC इज 2. ओके, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. दोन इक्वल साइड्स आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत, त्याच्यावरून आपण फक्त जे काही आपले बॉक्सेस आहेत ते फिलअप केलेले आहेत. ओके, इथं तुमचे फर्स्ट 5 क्वेश्चन्स झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन 6 पासून पुढचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायचे आहेत. काही डाऊट असेल तर तो कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.